नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो. 10वी पास विद्यार्थ्यांसाठी भरती असणार आहे. ऑफिस अटेंडंटसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ग्रुप सी ची भरती असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथं सांगू इच्छितो मित्रांनो, सॅलरी जी मित्रांनो तुम्हाला इथं पगार जो आहे मित्रांनो 35,000 रुपये महिना इथं सॅलरी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. 10वी वरी वॅकेन्सी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. जी भरती आहे नाबार्ड तर्फे असणार आहे. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट तर्फे भरती असणार आहे मित्रांनो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी 10वी भरती असणार आहे ऑफिस अटेंडंट साठी. आणि 35,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला सॅलरी असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. याच्या काही काही अशा अटी पण मित्रांनो, त्या अटी शर्ती काय असणार संपूर्ण माहिती देणार आहे. सॅलरी पण दाखवणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय असणार ते पण दाखवणार आहे, आणि महाराष्ट्राकरता किती वॅकेन्सी ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण मध्ये ऐकून घ्यायचं तरच अप्लाय करायचं मित्रांनो. तुम्हाला अप्लाय करताना खूप सारे प्रॉब्लेम इथं बघायला मिळतील. चला तर सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता नाबार्ड तर्फे भरती असणार आहे. जसं की नॅशनल बँक ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट तर्फे भरती असणार मित्रांनो. फुल उनर्ड म्हणजे ही कंपनी जी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग कंपनी, म्हणजे उनर म्हणजे पार्टनर आहे त्यांचे. ओके. ऍडव्हर्टाइज नंबर जो आहे मित्रांनो इथं 3 असणार आहे. ऑफिस अटेंडंट साठी 2024-25 साठी भरती असणार आहे मित्रांनो. रिक्वायरमेंट जी असणार आहे आपली ऑफिस अटेंडंट सर्व्हिस साठी इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला. बेसिकली त्या ऍप्लिकेशन फॉर्म जे मित्रांनो तुम्हाला इंडियन सिटीजन म्हणजे ऑनली इंडियन सिटीजन फॉर्म अप्लाय करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ऑफिस अटेंडंट ग्रुप सी चे तुमचं पद असणार आहे मित्रांनो. बेसिकली इथं लिहिलेलं आहे सर्व्हिस तुमची ग्रुप सी ची असणार आहे. नॅशनल बँक ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड. ओके. इथं जे मित्रांनो आपल्याला अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे. वेबसाईट जी इथं दिलेली आहे त्याच्यासमोर बेसिकली बघू शकता www.nabard.org. ओके. तर इथं जे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 2 ऑक्टोबर 2024 पासून तर 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. ओके. इथं सांगितलं आहे त्यांनी नोटिफिकेशन मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बिफोर यांच्या काही टर्म अँड कंडिशन्स पण आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बिफोर यांच्या अप्लाइंग करण्याच्या पहिले आपल्याला रीड करून घ्यायची सगळी माहिती, इंस्ट्रक्शन्स वगैरे इथे केअरफुली, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे एकदम वाचून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते मित्रांनो. ओके. तर आता तुम्हाला माहिती वगैरे मी सांगून देतो मित्रांनो एकदा. इथं त्या आता कॅन्डिडेटसाठी इथं लिहिलेले मित्रांनो ऑनलाईन अप्लाय असणार आहे फक्त. बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. आणि तुम्हाला काही फॉर्म वगैरे भरताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल मित्रांनो, तर तुम्ही या वेबसाईटच्या थ्रू इथून त्यांना इथं मेसेज वगैरे करू शकता मित्रांनो. इथून तुम्हाला इथं बघू शकता काही प्रॉब्लेम असेल तर. आणि इम्पॉर्टंट डेट्स वगैरे सांगून देतो मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि पेमेंट भरण्यासाठी जी पेमेंट चार्जेबल असणार आहे आपल्याला फीज असणार आहे ते 2 ऑक्टोबर 2024 पासून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायची मित्रांनो. आपली जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे मित्रांनो 21 नोव्हेंबर 2024 ला कंडक्ट होणार आहे मित्रांनो. ओके. तर नाबार्ड साठी इथं इथे सगळं काही जी मित्रांनो काय त्यांची चेंजेस वगैरे काही झालं तर तुम्हाला एक हप्त्या अगोदर त्या इथं एक वीक पहिले एक वीकच्या अगोदर तुम्हाला सांगून देतील ते वेबसाईटच्या थ्रू मित्रांनो. काही अपडेट वगैरे परीक्षेकडे पुढे ढकलण्यात आली किंवा तारीख वगैरे वाढलीची तर. ओके. तर इथं लिहिलेले डाउनलोड करण्यासाठी कॉल लेटरसाठी तुम्हाला हँडआउट करण्यासाठी पब्लिकेशन म्हणजे तुम्हाला पब्लिक नोटिफिकेशन इथे मिळून देईन, विचारून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके मित्रांनो. रेग्युलरली आपल्याला इथं अपडेट वगैरे आपल्याला चेक करत राहायचं या वेबसाईटच्या थ्रू मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो तुम्ही माझ्या नंबर आपण वॅकन्सीज बघून घेऊया. ऑफिस अटेंडंट साठी ओए साठी इथं वॅकन्सी बघू शकता. ऑल इंडियासाठी असणारे बेसिकली रिजनल ऑफिस म्हणजे युआर कॅटेगरी SC ST OBC EWS आणि टोटल वॅकन्सी PWD एक सर्व्हिसमॅन आणि डिसेबल एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सगळ्यांसाठी वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. ओके. ऑल इंडियासाठी ही भरती निघालेली आहे. बेसिकली नाबार्डचं जे ऑफिस मित्रांनो मुंबईला आहे. ओके. ते मुंबईला महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता अरुणाचल प्रदेशसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. सगळ्या अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, गोवा सगळ्या इथं भारत वॅकन्सी आहे मित्रांनो. तर आपण आता महाराष्ट्राकडे येऊया 14 नंबरला. तर नाव लिहिलेलं आहे महाराष्ट्र. आपल्याला जे मित्रांनो हेड ऑफिस मुंबई त्याचे जे हेड ऑफिस आहे मित्रांनो त्याच्यासाठी इथं भरती निघालेली हेड ऑफिस साठी तुम्हाला काम करावं लागेल मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता 10 वॅकन्सी असणार UR कॅटेगरीसाठी ओपन मध्ये. SC साठी एक पण वॅकन्सी नाही मित्रांनो. तुम्ही इथं ओपन मध्ये फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर भरायचं SC मध्ये तुम्हाला फक्त चलन फीज तुम्हाला इथं आपल्याला चलन फीज जे लागणार मित्रांनो ओपनचं द्यावं लागेल. ओके.
अशा पद्धतीने. त्यानंतर ओबीसी मध्ये आता एसटी कॅटेगरीच्या 8 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर ओबीसी साठी तर 14 जागा असणार मित्रांनो आणि ईडब्ल्यू साठी 3 जागा आणि त्याच्यानंतर टोटल जागा इथं 35 जागा असणार मित्रांनो. कारण की ते महाराष्ट्रामध्ये हेड ऑफिस असल्यामुळे, नाबार्ड ही महाराष्ट्रामधली हेड ऑफिस असल्यामुळे, महाराष्ट्र स्थापना असल्यामुळे तिथं जागा महाराष्ट्रासाठी जास्त जास्त आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने बाहेरच्या पण खूप साऱ्या वॅकन्सी आहेत. तुमचे मित्र परिवार असेल त्यांना पण इथे शेअर करा व्हिडिओला. टोटल इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही 108 पदांसाठी इथं भरती काढलेली आहे ऑल इंडियासाठी. ओके, तर ऑल इंडियामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे इथं पण लिहिलेलं आहे. हँडिकॅप पर्सनसाठी वगैरे एक सर्व्हिसमॅनसाठी इथं वॅकन्सी आहे 3, 9 आणि 4 अशा पद्धतीने. मित्रांनो इथे नोट्स वगैरे दिलेले आहे, बघू शकता तुम्ही. हे वाचून घ्यायचे अशा पद्धतीने. रेफर्स टेबल्स इथे दिलेले पीडब्ल्यूडी वॅकन्सीसाठी. ओके, तर पीडब्ल्यूडी साठी आता इथं बॅकलॉग वॅकन्सीसाठी आपण बघून घेऊया मित्रांनो स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज. ही बॅकलॉग वॅकन्सी होती मित्रांनो. बॅकलॉग वॅकन्सी एसटी कॅटेगरीच्या 8 वॅकन्सी बॅकलॉग मध्ये खाली होत्या आणि ओबीसी साठी 2 वॅकन्सी बॅकलॉगला खाली होत्या मित्रांनो. ओडिशाच्या एसटी कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी, यूपी साठी ओबीसी साठी एक वॅकन्सी इथं बॅकलॉग आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता खाली यायचं इथं सगळं इथं वाचून घ्यायचंय. तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो मित्रांनो मी आता. फॉर्मॅट्स वगैरे दिलेले आहे मित्रांनो इथं अशा पद्धतीने करिअरसाठी. कॅटेगरी वाईज इथं लिहिलेले मित्रांनो. कॅटेगरी वाईज आहे ना तुम्हाला वाचून घ्यायचं गाईडलाईन कॅटेगरीच्या, ज्या पण तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात सगळ्यांसाठी एक सर्व्हिसमॅन असो कोणी पण असो, सगळ्या कॅटेगरीसाठी एससी एसटी पीडब्ल्यूडी सगळेजण आपलं कॅटेगरी वाईज वाचून घ्यायचं मित्रांनो एकदा इंस्ट्रक्शन्स वगैरे. ओके, चला आता मग आता खाली घेऊन चालतो. गाईडलाईन तुम्हाला दाखवतो मित्रांनो एका मिनिटामध्ये शॉर्टकटमध्ये. आता मित्रांनो तुम्हाला इथं सगळ्यात आधी कॅन्डिडेट्सला स्पीकिंग करण्यासाठी इथं सांगितलं गेलं पीडब्ल्यूडी साठी. ओके, त्याच्यानंतर जॉबची जी प्रोफाईल आहे मित्रांनो ऑफिस अटेंडंट साठी इथं आपल्याला काय काय कामं असणार आहे. तर आपल्याला केअरिंग फाईल्स म्हणजे फाईल्स वगैरे तुम्हाला इथं फाईल्स वगैरे नीट सांभाळायचे आहे. त्याच्यानंतर पेपर्स वगैरे जे असतील बँकेचे ते सांभाळायचे. त्याच्यानंतर आपल्याला रिमूव्हिंग फॉर्म्स अँड कीपिंग, आपल्याला जे फॉर्म वगैरे असतात मित्रांनो ते रिमूव्हिंग करायचे, म्हणजे त्यांना प्रिंट आउट वगैरे करणे, रिमूव्ह करणे असे तुमचे कामं असणार आहे. फॉर्म वगैरे पुस्तकांमध्ये जमा करणे. ओके, त्याच्यानंतर स्टिचिंग अँड बिल्डिंग रेकॉर्ड्स, आपल्या रेकॉर्ड जे असतात मित्रांनो फायलिंगचे रेकॉर्ड वगैरे सांभाळून ठेवणे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सप्लाय वॉटर म्हणजे तुम्हाला पाणी वगैरे द्यावं लागेल मित्रांनो. बेसिकली स्टाफसाठी जे मोठे मोठे ऑफिसर असतात त्यांना पाणी वगैरे द्यायचं काम असेल. त्यानंतर तुम्हाला फूड वगैरे द्यावं लागेल, जेवणाची वगैरे त्यांचं आणून द्यायचं, त्यांना चहा कॉफी काही त्यांचं फूड वगैरे जेवण वगैरे आणून द्यायचं बाहेरून हे काम असेल. हेल्प करावी लागेल मित्रांनो तुम्हाला कुकिंगमध्ये, म्हणजे तुम्हाला स्वयंपाकासाठी पण हेल्प वगैरे करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं अटेंड टू ऑल रिलेटेड वर्कसाठी, म्हणजे तुम्हाला काही रिलेटेड बँक रिलेटेड जे काही वर्क वगैरे असणार बाहेरचे कामं पण ते पण तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर अटेंडिंग फॉर ड्युटीज असणार मित्रांनो तुम्हाला. वायरमन, लेफ्टमन, कुक अशी पण कामं तुम्हाला करायला इथं बघण्यात मित्रांनो. त्यानंतर ऑपरेशन ऑफिससाठी तुम्हाला झेरॉक्स कॉपी, फोटो कॉपी हे सारे काम पण मशिनिस्ट चालवायचे काम पण तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. झेरॉक्स वगैरे काढून द्यायचे असे वगैरे कामं असणार मित्रांनो. अशा पद्धतीने इथं सगळी माहिती दिलेली मित्रांनो अशासाठी सिनियरसाठी. असे तुमचे काम असणारे ऑफिस अटेंडंट, म्हणजे तुम्ही एक प्रकारे समजू शकता शिपाईप्रमाणे तुमचं हे काम असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आपण बोलून घेऊया मित्रांनो. 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत लक्षात असू द्यायचं. आता इथं जे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो हे तुम्ही नीट ऐकायचं आहे आता, नाही तर तुम्ही म्हणाल सर हे सांगितलं नव्हतं. इथं तुम्ही सगळ्यात आधी मित्रांनो 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पास मॅट्रिफिकेशन आपलं झालेलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुमची 10वी जी मित्रांनो स्टेट युनियन टेरिटरीमध्ये झालेली पाहिजे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे अप्लाय करण्यासाठी. ओके, 10वी पास असणे गरजेचं आहे. किती पण टक्के असो तुम्हाला फक्त 10वी पास असणे गरजेचं आहे. टक्केवारी इथं काही नाही मित्रांनो. ओके, अँड इन ऍडिशनल तुम्हाला एक अभाव इथं दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी. डोमिशियल जे मित्रांनो आपलं डोमिशियल सर्टिफिकेशन जे आपण जे म्हणतो, आपण ज्या राज्यामधून फॉर्म भरणार जसं की महाराष्ट्रामधून भरतोय तर महाराष्ट्राचं आपल्याकडे डोमिशियल सर्टिफिकेशन आपल्याला पाहिजे मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. आपले जे डॉक्युमेंट वगैरे शिक्षण वगैरे झालेले मित्रांनो ते महाराष्ट्रामधूनच झालेलं पाहिजे असं इथं लिहिलं गेलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात असू द्यायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो आता इथे लक्षात ठेवायचंय द कॅन्डिडेट्स अंडर ग्रॅज्युएट 1/10/2024 कॅन्डिडेटसाठी इथं प्रपोजिंग ग्रॅज्युएशन हायर क्वालिफिकेशन नॉट इलिजिबल अप्लाय. आता तुम्हाला याचं मराठीमध्ये रूपांतर करून मी सांगतो. इथं जे त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट साठी
1/10/2024 पर्यंत तुम्ही अंडर ग्रॅज्युएट पाहिजे, म्हणजे तुम्ही 12वी ग्रॅज्युएशनच्या खाली जर तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही 1/10/2024च्या नंतर तुमचे कधी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, हायर क्वालिफिकेशन झालेलं असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार नाही. आता त्यांनी इथं अट लावलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने, की तुमचं जर ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल 2024च्या नंतर, 1/10/2024च्या नंतर, तुम्हाला इथं अप्लाय करता येणार नाही मित्रांनो. लक्षात असू द्यायचंय, ही जी वॅकन्सी असणार बेसिकली 1/10/2024च्या खाली जे 13वी 14वी मध्ये असतील, 10वी 12वी 13वी 14वी पर्यंत असतील, ते तिथं फॉर्म भरू शकता. ज्यांचं 1/10/2024 पर्यंत ग्रॅज्युएशन झालं असेल ते इथं फॉर्म भरू शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म भरण्याचा प्रयत्न पण करू नका, आणि काम तुम्ही चलनचे पैसे पण जाणार आणि तुम्हाला इथं फॉर्म भरताना प्रॉब्लेम पण येणार, मग असं गोष्टी असणार आहे मित्रांनो. ओके, तर तुम्ही अप्लाय करायचं नाहीये. ज्यांचं कधी अंडर ग्रॅज्युएट असाल तुम्ही 1/10/2024 पर्यंत ग्रॅज्युएशन लेवलच्या खाली असाल तरच अप्लाय करा मित्रांनो. ही एक महत्वपूर्ण बाब होती मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेटसाठी इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन 1 ऑक्टोबर 2024च्या पर्यंत आपलं झालेलं पाहिजे 10वी. ओके, लक्षात असू द्यायचं, इथं दिलं गेलेलं आहे 10वी आपली 1/10/2024 पर्यंत झालेली पाहिजे याच्या अंडरमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो इथं एज लिमिट बद्दल आपण बोलून घेऊया. आपली एज लिमिट काउंट जी असणार मित्रांनो, एज लिमिट जे आपलं ग्राह्य धरलं जाणार इथं 1/10/2024 पर्यंत धरले जाणार आहे मित्रांनो. तुम्ही इथं अप्लाय करण्यासाठी 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 1/10/2024 पर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे मित्रांनो. जसं की इथे तुम्हाला एज पण दिलेली आहे 30 वर्षापर्यंत, 18 पासून 30 पर्यंत. तर आपल्याला इथं 2/10/1994 पासून 1/10/2006 पर्यंत आपल्याला जन्म या तारखेच्या मध्ये कधी झाला असाल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या कॅटेगरी वाईज आपल्याला एज लिमिट मध्ये सूट पण असणार आहे. बेसिकली SC ST कॅटेगरीसाठी इथं 5 वर्षाची सूट असणार आहे, ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओबीसी साठी मित्रांनो 3 वर्षाची सूट असणार आहे, ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि तुम्ही PWD मध्ये येत असाल तर त्या PWD जनरल साठी 10 वर्षाची सूट असणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये जर येत असाल PWD मध्ये तुम्हाला 13 वर्षाची सूट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही कधी SC ST मधले PWD असाल तर तुम्हाला 15 वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो एक सर्व्हिसमॅन साठी इथं एक सर्व्हिसमॅन बद्दल तुम्हाला इथं माहिती वगैरे दिलेली आहे, त्यांच्यासाठी पण सूट असणार आहे. इथं तुम्ही कमीत कमी 3 वर्ष आपण इथं काम केलेलं पाहिजे मित्रांनो आर्म फोर्स मध्ये. तुम्हाला 50 वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म अप्लाय करू शकतो मॅक्झिमम. त्यानंतर तुम्ही वुमन असाल, विंडोज किंवा डिवोर्सेस वुमन वगैरे असाल, त्यासाठी मॅरिड वुमन त्याच्यासाठी इथं नॉट मॅरिड साठी 10 वर्षापर्यंत सूट असणार असं लिहिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने कास्ट क्रायटेरिया इथं लिहिलं गेलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्या महाराष्ट्राचं, बरं, जे महाराष्ट्रातून अप्लाय करतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेटसाठी तर SC ST OBC साठी जे मित्रांनो सर्टिफिकेशन जो असणार आहे, जे सर्टिफिकेशन लागणार आहे मित्रांनो आपल्याला ऑनली आपल्याला सर्टिफिकेशन जे लागणार आहे ना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू आपल्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे बेसिकली कॅटेगरीचं, ते आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके, असं लक्षात ठेवायचं. ते महाराष्ट्रामध्ये जर असाल तर महाराष्ट्र, अदर राज्यामध्ये अदर राज्याचे मित्रांनो. ओबीसी साठी पण तसं सेम दिलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला इंटरेस्टन्स वगैरे लक्षात असू द्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो थोड्या छोट्या छोट्या माहिती दिलेल्या आहे, तुम्ही वाचून घ्यायचे ओबीसी कॅटेगरीसाठी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला तुमचे सारे जे तुम्ही राज्यातून फॉर्म भरले तर राज्याकडून तुमचे सगळे इथे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. ओके, फॉर फादरची पण ओरिजिनॅलिटी आपल्याला पाहिजे, आपल्याला तुम्ही अंशकालीन तुमच्याकडे सर्टिफिकेशन वगैरे पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला इम्पॉर्टंट दाखवतो मित्रांनो. इथं एक असणार आहे अजून, तुम्ही कधी SC ST OBC मधून फॉर्म भरला असेल महाराष्ट्रामधून, मॅन्डेटरी असणार तुमच्यासाठी मित्रांनो रिक्वायर्ड सब्जेक्ट तुमच्यासाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला इश्यूज करा. सेक्युरिटी ऑफ कम्युनिटी म्हणजे आपल्याला हे सर्टिफिकेशन लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला यांच्याकडून लेटर घेऊन घ्यायचंय, तुमचं काही सिलेक्शन झालं आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन तुम्हाला आणावं लागेल मित्रांनो. ओके, तर सर्टिफिकेशन जे आहे मित्रांनो ओबीसी साठी पण फायनान्शियल इयर 2024-25 साठी इथं पाहिजे मित्रांनो 1/4/2024 पर्यंत मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं इथं थोड्या थोड्या गोष्टी पण लिहिलेल्या आहे काही कॅटेगरी व EWS साठी, असं तुम्ही वाचू शकता. इथं सगळं काही व्यवस्था दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन इथं बघू शकता तुम्ही, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आपली. बेसिकली मित्रांनो आपल्याला ऑनलाईन आपली टेस्ट होणार आहे मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट इथे लिहिलेलं आहे.
ऑनलाईन टेस्ट होणार आहे आपली लँग्वेज, आणि त्याच्यानंतर लँग्वेज आपली लँग्वेज टेस्ट होणार आहे, लँग्वेज पीईटी होणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके. तर नेम ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टाईप आपली एक्झाम असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क्स, ड्युरेशन. टेस्ट ऑफ रिझनिंगचे आपल्याला क्वेश्चन असणार आहे 30 क्वेश्चन. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला 30 मार्क असणार आहे याचे पण. त्याच्यानंतर मित्र इंग्लिश लँग्वेजचे आपल्याला क्वेश्चन असणार आहे 30 क्वेश्चन, 30 मार्क असणार आहे आपल्याला पण. जनरल अवेअरनेस साठी तर 30 क्वेश्चन असणार आहे, 30 प्रश्न 30 मार्कासाठी. आणि न्यूरिकल अबिलिटीसाठी 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी असणार आहे. असे आपल्याला टोटल 120 क्वेश्चन असणार आहे आणि 120 मार्क आपल्याला असणार आहे मित्रांनो. 90 मिनिटाचा आपल्याला टाइम असणार आहे, म्हणजे 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. लँग्वेज आपल्याला टेस्ट होणार आहे मित्रांनो, जे आपण मराठी लँग्वेज आपल्याला आली पाहिजे मित्रांनो. पण जर महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला पाहिजे मित्रांनो. आपल्याला जे क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला विषय पण आपल्याला पाहिजे मित्रांनो, तो विषय पाहिजे इथं. त्याला आपल्याला सर्टिफिकेशन म्हणून लागणार आहे मित्रांनो. ओके. 10वी मध्ये ज्याचं पण मराठीचं असणारच मित्रांनो, तर काही आपल्याला विषयच नाही मित्रांनो याच्यामध्ये. ओके. स्टीम एक्झामिनेशन, जसं की स्टीम एक्झामिनेशन बद्दल आपण कधी बोलायला गेले मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज आणि आपल्याला इंग्लिश लँग्वेज आपल्यामध्ये असणार आहे. त्यानंतर आपल्याला बेंगोली लँग्वेज म्हणजे आपल्याला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ऑनली आपल्याला कॅन्डिडेटसाठी कट ऑफ जो मार्क असतो मित्रांनो, ऑनलाईन बेसवर आपला सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ओके. तर आपल्याला निगेटिव्ह मार्किंग पण आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग जी असणार मित्रांनो 1-4 असणार आहे मित्रांनो. 1-4 ची निगेटिव्ह मार्किंग आपल्याला असणार आहे, लक्षात असू द्यायचंय. एलपीटी मॅन्डेटरी असणार मित्रांनो आपल्याला. एक्सपेन्शन आपला जो होणार आहे मित्रांनो इथं कॅन्डिडेटसाठी अपेअरिंगसाठी असणार मित्रांनो, जी आपल्याला लँग्वेजची भाषा असते त्यासाठी. ओके. लँग्वेज पेपर आपल्याला होऊन मित्रांनो त्याच्यामध्ये. ओके. नंतर एलटीबी क्वेश्चन जे असणार मित्रांनो आपल्याला प्रोव्हिजनली आपलं सिलेक्टेड वेट लिस्ट फॉर्म ऑनलाईन टेस्टच्या मार्फत आपले मॅन्डेटरी लँग्वेज आपल्याला चॉईस करायची असते. आपली लँग्वेज आपली मराठी लँग्वेज तुम्हाला क्वेश्चन वगैरे येतील मित्रांनो अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेट्सला इथे सगळ्या माहिती वगैरे पण दिलेली आहे. कॅन्डिडेटला अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपली जी लँग्वेज मित्रांनो मदर टंग ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. रीड म्हणजे तुम्हाला वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. ही लँग्वेज आपली जी लँग्वेज चॉईस करायला तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीनं. ओके. काही टेन्शन नाही आपल्या मराठी मित्रांना, तर सगळी मराठी लँग्वेज वाचता लिहिता बोलता तर येते, काही विषयीची गोष्टच नाही ती. ओके. सगळं इथे माहिती वगैरे अशा पद्धतीची होती मित्रांनो. ओके. तुम्ही पण वाचू शकता, तर सगळं काही दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला इथं मित्रांनो. सगळ्यात आधी इन्फॉर्मेशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा मित्रांनो, आणि आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला सेव्ह करून ठेवायचा मित्रांनो. आणि चलन जी भरणार त्याची पण आपल्याला प्रिंट काढून ठेवायची मित्रांनो, जेणेकरून आपल्याकडे ते प्रूफ असलं पाहिजे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने तर सांगण्यात आलेलं आहे. थोड्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो नाबार्ड करून तुम्हाला मित्रांनो इथं सगळे इंस्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे. सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, कट ऑफ काय असणार आहे, टोटल स्कोर काय असणार आहे, अशाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तर लिस्ट ऑफ मेरिट लिस्ट जे मित्रांनो स्टेट वाईज आपली लागणार आहे बेसिकली. ज्या ज्या आपण महाराष्ट्र स्टेटची वेगळी, उत्तराखंडची वेगळी, अरुणाचल प्रदेशची वेगळी, अशा प्रत्येक राज्यांची वेगळी वेगळी मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो. ओके. ऑन टोटल स्कोर आपला जो आपल्या महाराष्ट्रामधून इथं काढण्यात येतील, महाराष्ट्राचा कट ऑफ वेगळा लागणार आहे अशा पद्धतीने. सिलेक्शन प्रोसेस जे असणार मित्रांनो स्टेट वाईज आपल्या मेरिट लिस्ट असणार आहे बेसिकली, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता. ऑनलाईन आपला फायनल मेरिट लागणार आहे. त्याच्यानंतर स्टेट वाईज आपला SC ST OBCचा पण EWSचा आपल्याला मेरिट लिस्ट लावणार आहे मित्रांनो तो बेसिकली. PWDचा वेगळा, अशा पद्धतीने सगळ्या कॅटेगरीचे वेगळे मेरिट लिस्ट लावणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. जे विद्यार्थी जर सेम विद्यार्थी असतील दोन, आणि त्यांचे जर सेम मार्क असतील मित्रांनो, अशा पद्धतीने काही असेल, काय होत असेल त्यांच्यासाठी इथं त्यांनी इथं माहिती वगैरे दिलेली मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही वाचू पण शकता मित्रांनो. ओके. वेटलिस्ट बद्दल त्यांनी इथं सगळी माहिती दिलेली आहे, की जसं त्यांचं इथं पहिले एज बघलं जाईल. एज जर सेम असेल तर मग 10वी-12वीचं मार्क्स पर्सेंटेज बघलं जाईल. त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन ज्याची असेल त्याला इथं अपॉर्च्युनिटी भेटली जाईल. अशा पद्धतीने 3 ऑप्शन दिलेले आहे. वेटिंग लिस्ट आपल्याला 50% वॅकन्सी आपल्या जे मित्रांनो वेटिंग लिस्ट ठेवणार आहे ते स्टेट कॅटेगरी वाईज मित्रांनो. ओके. 3 आपल्याला मेंटेनेशन कॅन्डिडेटसाठी वेटलिस्ट असणार मित्रांनो. नॉन जॉईनिंगसाठी सिलेक्टेड कॅन्डिडेटला व्हॅलिडिटी कशासाठी मित्रांनो, व्हॅलिडिटी ऑफ पॅनल पिरियड ऑफ 1 इयर. 1 इयर साठी आपलं डिक्लेरेशन फायनल मेरिट लिस्ट असणार मित्रांनो, फायनल रिझल्ट असणार मित्रांनो. बायोमॅट्रिक डाटा इथं होतो मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच असेल. सगळे इथं बायोमॅट्रिक आता आता करावं लागतं आपल्याला, थंबनेल वगैरे जसं डिक्लेरेशन.
असं काही असतं. थंब बघू शकता, थंब व्हेरीफाय, आपका फोटोग्राफ्स, त्याच्यानंतर आपला डिक्लेरेशन, अशा काही गोष्टी असतात ते आपल्याला द्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळी काही माहिती वगैरे बघायला मिळते. तर फिंगरवर आपण मेहंदी वगैरे काढायची नाहीये, काहीच काढायचं नाही, अशा पद्धतीने कलर लावायचा नाही, असे काही तडजोडी माहिती दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने वाचून घ्यायची. प्री रिक्वायरमेंट ट्रेनिंग सुद्धा असणार मित्रांनो. जे SC ST OBC PWD कॅटेगरी मध्ये येतात त्यांना इथं ट्रेनिंग पण मिळणार आहे मित्रांनो. त्यांची इथं क्लासेस पण, म्हणजे त्यांचा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणतो आपण, त्यांना भेटणार आहे मित्रांनो. तुम्हाला फॉर्म भरताना इथं चॉईस करायचं येस ऑर नो. ऑनलाईन मध्ये इथं तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन ऑप्शन भरताना तिथं ज्यांना ट्रेनिंग घ्यायची त्यांना येस करायचं, ज्यांना नाही घ्यायची त्यांना नो करायचं मित्रांनो. ट्रेनिंग घेऊन घ्या, फ्रीमध्ये भेटणार, त्यांना काही चार्जेबल नसणार आहे. तर आपल्याला क्लासेस वगैरे तुमचे होतील मित्रांनो, तुमच्यासाठी ते चांगले सिलेक्शन पॉईंट साठी चांगले असेल मित्रांनो. ओके, त्या ऍप्लिकेशन फीज त्यानंतर आपल्याला नॉन रिफंडेबल असणार आहे. 2 ऑक्टोबर पासून तर 24 ऑक्टोबर पर्यंत, 21 ऑक्टोबर पर्यंत भरायला घ्यायची आपल्याला इथं फॉर्म, आपलं फीज पण. ST SC OBC साठी इथं 50 रुपये फीज असणार आहे मित्रांनो टोटल फक्त. आणि ऑल अदर साठी इथं 450 रुपये ऍप्लिकेशन फीज, तर 50 रुपये आपले चार्जेस असणार मित्रांनो. असे 500 रुपये लागणार मित्रांनो. ओके, तर GST वगैरे त्यात इन्क्लूड आहे मित्रांनो. सगळी माहिती तर दिलेली आहे त्यांनी. ओके, अशा पद्धतीची माहिती असणार आहे. त्याचा एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे पण तुम्ही बघू शकता. स्टेट वाईज सिटी नेम्स वगैरे दिलेले आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये वळूया, तर बघू शकता इथं महाराष्ट्रामध्ये जर आली 14 नंबरला आपण, महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी इथं असणार आहे, जसं की हेड ऑफिस आपलं अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, ज्याला जुनं नाव होतं धुळे, त्याच्यानंतर जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन्स, त्याच्यानंतर नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर, अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्या जिल्ह्यांची नावे मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झामिनेशन सेंटर देऊ शकता मित्रांनो. ओके, तर आपला जे जवळचा जिल्हा असेल तो इथं बघायचा मित्रांनो, आणि इथं फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. 3 ऑप्शन निवडून घ्यायची इथं पण, अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो एम्प्लॉयसाठी सॅलरी किती असणार आहे, तर बघू शकता तुम्हाला इथं सॅलरी वगैरे तुम्हाला सांगून देतो एकदा मी आता मित्रांनो. इथं हे स्किल जे असणार मित्रांनो आपला 10,900 स्टार्टिंग आपल्या सॅलरी बेसिक असणार आहे. 10,940 रुपये पासून स्टार्ट असणार आहे. तर तुम्हाला इथं डायरेक्ट काउंट होणार 37,770 रुपये, अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे मित्रांनो ऑफिस अटेंडन्स ग्रुप सी साठी. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये जे मित्रांनो इलेव्हिजल कॅन्डिडेट्सला इथं ड्रेस अलाउमेंट्स असणार आहे, लोकल कॉम्पन्सेशन असणार आहे, अलाउमेंट्स असणार आहे, हाऊस रेंट अलाउमेंट असणार आहे, ग्रेड असणार आहे अलाउमेंट्स. त्यानंतर आपल्याला सगळं काही इथं असणार आहे, इन्शुरन्स वगैरे, PF, ग्रॅज्युटी, सगळं काही असणार आहे. अप्रॉक्स तुम्हाला जी सॅलरी मित्रांनो 35,000 रुपये पर्यंत इथं बघायला मिळते. तर डायरेक्टली लिहिले 35,000 रुपये तुम्हाला इथं सॅलरी असणार आहे मंथली स्टार्टिंगला मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सगळे तुम्हाला फॅसिलिटी वगैरे असणार आहे मित्रांनो, काही चिंता करायची गोष्ट नाही मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जनरल आपल्याला इंस्ट्रक्शन्स वगैरे, कॉल लेटर कसं डाउनलोड करायचं आहे, काही ते इथं छोट्या छोट्या गोष्टी आहे. तर तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करायची गोष्ट तर वेगळीच आहे. जेव्हा आलं तेव्हा मीच तुम्हाला सांगून येईन कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. तुम्हाला फक्त रोल नंबर, आपला पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, आणि आपले मेल ऍड्रेस वगैरे पण तुम्हाला ते भेटून जाईल मित्रांनो. ते आपण नंतर डाउनलोड करू शकतो आपण. ओके, कॅन्डिडेटचा रिपोर्टिंग टाइम जो असणार मित्रांनो आपल्या एक्झामिनेशन सेंटरसाठी, तर आपल्याला एक तास अगोदर जायचं आहे मित्रांनो. एक तास आधी आपल्याला गेट एंट्री घेऊन घ्यायची आहे. कारण की तिथे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन असतं, बेसिकली आपल्याला एक आयडेंटिटी कार्ड घेऊन जावं लागतं सोबत, जसं की आपलं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, असं त्याच्यानंतर वोटर ID असं आपल्याला एक कोणतं पण ओळखपत्र आपल्याला घेऊन जायचं सोबत, आणि त्याची झेरॉक्स कॉपी पण, ओरिजिनल पण घेऊन जायचं, आणि फोटो पण घेऊन जायचा मित्रांनो, अशा पद्धतीने. ओके, बायोमेट्रिक करतात याच्यासाठी लागत असतं मित्रांनो. ओके, तर मित्रांनो इथं सगळी माहिती वगैरे दिलेली, छोट्या छोट्या माहिती तुम्हाला माहिती असेल, खूप साऱ्या एक्झाम वगैरे दिलेली असेल. तर सेंटर इथं कॅज्युअल्स वगैरे दिलेले, कॅज्युअल्स वगैरे काय घालायचं आणि काय नाही घेऊन जायचं सगळं इथं इथं सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके, हाऊ टू अप्लाय साठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे तुम्हाला www.nabard.org.in या वेबसाईटवरून. ओके मित्रांनो, तर इथून आपण फॉर्म भरून घ्यायचं, ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचंय, पेमेंट ऍप्लिकेशन फीज, त्याच्यानंतर फोटोग्राफ अँड सिग्नेचर, स्कॅन अँड अपलोड, अशा पद्धतीने एक छोटासा फॉर्म आहे मित्रांनो. हा मोजून फक्त 10-12 मिनिटांमध्ये हा फॉर्म भरला जातो मित्रांनो. ओके, पण त्याच्यात अडचण अशी मित्रांनो, याचा फॉर्म फिलिंग करायला मध्ये प्रॉब्लेम आहे की ग्रॅज्युएशन वाले इथं अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ बनवायला बघतोय. मी असा कधी 10वीतला मुलगा जर मला भेटला तर मी स्वतः इथं फॉर्म भरून दाखवणार मित्रांनो. ओके, तर माझं इथं कसं आहे, माझं M.Com पण MBA पण झालेलं आहे मित्रांनो, आणि माझं सगळं सक्षम कम्प्लिटेड असल्यामुळे मी ते ग्रॅज्युएशन वाल्यांना प्रॉब्लेम येत आहे. तर तिथं तुम्ही भरू शकत नाही, त्यामुळे इथं मी फॉर्म भरणं शक्य नाही मित्रांनो. तो छोटा फॉर्म आहे, तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ वगैरे भेटून जाईल दुसऱ्यांचे, तर बघून घ्यायचे. 2 ऑक्टोबर 2024 तर 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे.
जर शक्य झालं तर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवून आणले मित्रांनो. असं इम्पॉर्टंट इथे पॉईंट वगैरे दिलेले आहे. साईज फोटोग्राफची साईज काय असणार आहे काय नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहे. आणि तुम्हाला हँड रायटिंग डिक्लेरेशन जे असतं मित्रांनो, तुम्हाला एक व्हाईट पेपरवर हे लिहून घ्यायचं मित्रांनो. आपलं नाव सगळं इथं जी नाव असेल ते सगळं इथपर्यंत लिहायचं मित्रांनो. सबमिटिंगची जी डॉक्युमेंट देतो ते सगळं ओरिजिनल आहे असं सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वगैरे असं इथं लिहायचं आहे. हँड रायटिंग डिक्लेअर लेफ्ट थंब आपल्याला लागणार आहे असं आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, हे सगळ्या गोष्टी लक्षात असू द्यायचं आहे. अपलोड करताना एक फोटोग्राफ लेफ्ट थंब आणि डिक्लेरेशन लागणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे पासवर्ड वगैरे आपल्याला जनरेट होऊन जाईल आपल्या SMS मध्ये किंवा मेल ॲड्रेसवर भेटून जाईल मित्रांनो लगेच. ओके, अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट फीस पण ऑनलाईन पद्धतीने भरायची, जसे की मास्टर कार्ड, व्हिसा, रुपे, डेबिट कार्ड सगळे ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतात. आणि त्याचं पण आपल्याला टेकन प्रिंट आउट आपल्याला काढून घ्यायची रिसिप्टची पण आणि ॲप्लिकेशनची प्रिंटची पण आणि फीस पेमेंट फीसची पण. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती ॲप्लिकेशन फीज वगैरे चार्ज वगैरे नॉन रिफंडेबल असे लिहिले गाईडलाईन वगैरे फोटोग्राफचे इथे दिलेले मित्रांनो. आपले जे फोटोग्राफ वगैरे मित्रांनो ब्लर फोटोग्राफ असेल तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता, लक्षात असू द्यायचे. चांगले फोटोग्राफ वगैरे द्यायचे जे पण सिग्नेचरचं असणारे किंवा स्वतःचा फोटो असणारे, थंब डिक्लेरेशन असणारे किंवा डिक्लेरेशन असणार हँड डिक्लेरेशन सगळे इथे चांगल्या पद्धतीने ओके स्कॅनर म्हणून ऍप्लिकेशन मित्रांनो. तिथून कॉपी JPG फॉर्मॅट PDF फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. एकदम क्लिअरिटीमध्ये ते होतं मित्रांनो. मी सुद्धा त्याचा यूज करतो मित्रांनो. ओके, फोटोग्राफ इमेज बद्दल त्यांनी ते लिहिलेलं आहे मित्रांनो. अशी माहिती वगैरे छोट्या छोट्या माहिती असणार मित्रांनो. आता शेवटी घेऊन चालतो आता हे छोट्या छोट्या माहिती, एवढ्या काही इम्पॉर्टंट नाही तुमच्यासाठी. त्यानंतर मित्रांनो लास्टला आपण इम्पॉर्टन्स आपली डेटची असणार मित्रांनो. जसं की ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी आणि आपल्याला चलन फीस भरण्यासाठी 2 ऑक्टोबर 2024 पासून ते 21 ऑक्टोबर 2024 पासून मित्रांनो भरून घ्यायचे. तर आपल्याला इथे 2 ऑक्टोबर पासून फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तो भरून घ्यायचे लवकरात लवकर. रिजनल ऑफिस आणि स्टेट वाईज आपल्याला ऑफिशियल लँग्वेज, त्या ऑफिशियल लँग्वेज आपली काय असली पाहिजे, कोणत्या राज्यासाठी कोणती लँग्वेज असणार इथं दिली गेलेलं आहे. 14 नंबरला आपल्या महाराष्ट्राचं नाव आहे, आपल्या मराठी भाषा आली पाहिजे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर मराठीवाल्यांसाठी की चिंता करायची गोष्ट नाही, आपल्या मराठी लँग्वेज आली पाहिजे फक्त बस. मराठीमधूनच तुम्हाला इथं काम वगैरे असणार मित्रांनो, इंग्लिश वगैरे बोलायचं काम नाही. अशा पद्धतीचं ही नोटिफिकेशन होती मित्रांनो. सगळी माहिती वगैरे दिलेली आहे इथं बघू शकता. राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक, तर मुंबईला हेड ऑफिस असणार आहे मित्रांनो. तुम्हाला मुंबईला तिथे जॉब करण्याला भेटणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी 35,000मध्ये मुंबईला जॉब करण्याची पण, आणि चांगलं इथं मुंबईला पण तुमची ट्रेनिंग वगैरे कंडक्ट होईल मित्रांनो हेड ऑफिसमध्ये. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण आता तो व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे आपलं ऑफिशियल चॅनल आहे मित्रांनो, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जायचं. तिथं पण मी डेली अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो. ओके, आणि तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. त्याची 10वी झालेली आहे आणि लक्षात असू द्यायचं पण अंडर ग्रॅज्युएट वाले तिथं भरू शकणार आहे, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल 1/10/2024 पर्यंत ते इथं अप्लाय करू शकणार नाही. अंडर ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल 1/10/2024 पर्यंत तरच इथं अप्लाय करायचं नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशन वाल्यांना काहीही फायदा नाही मित्रांनो. तुम्ही फॉर्म जरी भरला तर तुम्हाला जेव्हा परीक्षा देता येईल पण जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर डॉक्युमेंट जेव्हा तुम्हाला अपलोड करायची बारी मित्रांनो तुम्हाला इथं प्रॉब्लेम येऊ शकतात. लक्षात असू द्यायचं, तुम्ही इथं फॉर्म भरू शकणार नाही. ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं ते इथं अप्लाय करू शकत नाही. 10वी-12वी वाले इथं अप्लाय करू शकता, लक्षात असू द्यायचे. 13वी-14वी वाले पण अप्लाय करू शकतात, जे अंडर ग्रॅज्युएट असतात तेच. अशा पद्धतीची माहिती ज्या जास्त मित्रांना शेअर करा जे 10वी-12वी झालेले असतील, त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यांच्यासाठी इथं OBC SC ST PWD साठी त्यांना प्री ट्रेनिंग वर भेटणार आहे मित्रांनो. अजून काय पाहिजे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अशी माहिती शेअर करा मित्रांनो. महिलांना शेअर करा, पुरुषांना शेअर करा, सगळ्यांना शेअर करा नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये. ओके, व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला नक्की आपला जॉईन होऊन जायचं मित्रांनो डेली अपडेटसाठी. ओके, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट वगैरे असतील तर. असेच तुम्ही